आहे. चला, गावदेवी स्पोर्ट्स भेंडीवाडा बी संघाच्या संघनायकाला विनंती केली जाते की आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. तर सामन्याला सुरुवात इथे झालेली आहे. राहुल पाढेरा आणि रोहित कोठावले हे दोन फलंदाज आपण पाहतोय. रोहित कोठावले आपण पाहतोय स्ट्राईक वरती. ना स्ट्राईक एंड वरती राहुल पाढेरा. आकाश टू रोहित असं बॅटल इथे आपण पाहतोय. पहिला चेंडू शॉर्टम पूल केलाय आणि पॉवरफुल देखील झालाय. पहिल्या चेंडूवरती रोहित कोठावलेने ठोकलाय षटकार. 6 धावा. उलटा चेंडू गॅप मध्ये चेंडू काढलाय. चेंडू निघून चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांकरता चौकार. हिरव्या रानात तांबड्या मालात पुन्हाही पोरी भुलेली. हिरव्या रानात तांबड्या. बघा षटकार त्यानंतर हा चौकार. 10 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. आकाश जाधव हा गोलंदाज कुठेतरी महागडा ठरत असताना अख्खूट टप्प्याचा चेंडू यावेळेस चेंडूला हुक केलाय आणि चेंडूला सरळ पाडून दिलाय. स्क्वेअर लेग बॉडी लाईन बाहेर. आउट ऑफ द पार्क. षटकार. काय सुरुवात झालेल्या पहिल्या 3 चेंडूवरती 3 मोठे फटके. 2 षटकार 1 चौकार. 16 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. आकाश जाधव मागणं ठरत असताना उचली घेणार हा चेंडू. पाहतो आपण मिस टायमिंग झालाय. आणि 1 धाव ही कंप्लीट झालेली आहे. एका धावेनिशी धावफलक पुढे सरसावला जाते तो म्हणजे 17 या धावसंख्येवरती. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. स्वतः आकाश चेंडूपर्यंत पोहोचलाय आणि चेंडू त्याने फील्ड केलाय. 17 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत पहिल्या षटकामध्ये.
17 धावा. खूप चांगली सुरुवात. चला जास्त टीम मीटिंग करू नका. चला लगेच सुरुवात करायची आहे. पहिल्या ओव्हर मध्ये 17 धावा आलेल्या आहेत. बघूया दुसरं षटक हाताळण्यासाठी कुठला गोलंदाज येईल. चर्चा केली जाते. राजू आहे आणि रुपेश देखील आहे. कदाचित रुपेश याच्यावरती कामगिरी इथे सोपवली जाते. रुपेश याच्यावरती कामगिरी सोपवलेली आहे. रुपेश टू रोहित असं बॅटल इथे पाहायला मिळेल. कारण रुपेश जाधव देखील एक जबरदस्त खेळाडू आहे. परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून नेहमीच आपली भूमिका तो पार पडत असतो. आणि सध्या ते आपल्याला रोहित इथे पाहायला मिळतोय. खूप चांगली बॅटिंग करत असताना 17 धावा ह्या त्याने वैयक्तिक बनवल्यात. चला जास्त वेळ घेतला जातोय. ऑन साईडला फटका केला गेला. डी मध्ये शतरक्षक आहेत. एक धाव पण पूर्ण केली जाईल. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न थोडासा फंबल होताना दिसतोय. तिकडे 2 धावा या वेगाने कंप्लीट केल्या जात आहेत. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स इथे पाहायला मिळाली रोहित आणि राहुल याची. 2 धावा. धावफलक 19 धावसंख्येवरती. आज जय बेस्पोर्ट्स डोंगरीपाडा संघाचे पाठीराखे भरपूर मोठ्या संख्येने इथे उपस्थित झालेत त्यांची मॅच बघण्यासाठी. आणि या वीर मराठा डोंगरीपाडा हा संघ देखील इथे उपस्थित झालाय. फुलटॉस चेंडू फुलरलेचा हा चेंडू होता. ऑन साईड हा फटका देखील खेळला गेला. एक सिंगल धाव. दुसऱ्या हवेचा प्रयत्न होणार नाहीये कारण खूप चांगले क्षेत्ररक्षण झाले आणि फेकी देखील तेवढी सुरेख झाली. फक्त एक सिंगल धाव. धावफलक 20 या धावसंख्येवरती. 20 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. बघा ऑन साईडला फटका खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. खराब क्षेत्ररक्षण झालेलं आहे आणि हा झेल तिकडे सुटला गेलाय. भावेश जाधव होते तिकडे आणि या भावेश कडनं हा झेल सुटलाय. कदाचित सूर्याची किरण त्याच्या डोळ्यावरती आले असतील झेल पकडत असताना. तेच कारण हा झेल ड्रॉप झाला. लगेच त्याची बदली इथे केलेली आहे. प्रमोशन गेलंय त्याचं मिड विकेट मध्ये. शॉर्टबॉल करण्याचा प्रयत्न. फटका इथे फसलाय. क्षेत्ररक्षक नाहीये तिकडे. एक धाव कंप्लीट झालाय आणि या क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल तोपर्यंत ही दुसरी धाव देखील पूर्ण झालाय. धावफलक 2 ने पुढे सरसावला गेलाय. ते म्हणजे 24 या धावसंख्येवरती. 24 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. फुलर लेनचा चेंडू होता. मात्र हा चेंडू जरा बघितला तर दिशाही नाही. विकेटच्या मागे राजूने नक्कीच खूप चांगला चेंडू कलेक्ट केलाय. कारण हा चेंडू जर हातामध्ये जर आला नसता तर नक्कीच सीमारेषेच्या बाहेर जाऊ शकला असता. मात्र खूप चांगलं कलेक्शन झालंय. 25 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. या षटकातील अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. ऑनसाइडला फटका खेळलाय. पुन्हा एकदा भावेश तिकडे आहे. 1 बाउन्स चेंडूला फील्ड करेल तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा घेण्याची संधी आहे.
तिसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये. 2च धावेवरती समाधान मानावं लागेल. धावफलक 2 ने 27 या धावसंख्येवरती 27 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. शेवटचा एक चेंडू धावी बाकी आहे. बघा शेवटचा चेंडू इथे निर्धावच्या स्वरूपात येतोय. षटकाची समाप्ती झालेली आहे. षटक संपलंय दुसरं. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्यात त्या म्हणजे 27 धावा. कुठल्या प्रकारे विकेट गमावलेल्या नाहीयेत आणि या 27 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. चला एक छोटासा ब्रेक घेऊया. देऊया डीजेला संधी. ऐकूया एक सुमधुर संगीत. चुरून चुरून नांगती दपून दपून नांगती हिरव्या रानात तांबड्या मालात आई शिटी वाजली हिरव्या रानात तांबड्या मालात आई शिटी वाजली. भावेश येतोय. भावेश जाधव. तर सन्माननीय जिगरजी दांडेकर यांना विनंती केली जाते की आमच्या व्हीआयपी कक्षामध्ये या. आपणास विनंती आहे आमच्या व्हीआयपी कक्षामध्ये या आणि स्थान व्हा. आणि त्यांचे सहकारी त्यांचे जे सहकारी आहेत त्यांना देखील विनंती आहे की आमच्या व्हीआयपी वरती या आणि स्थानापन्न व्हा. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. भावेश याने सुरुवात बघा खूप चांगली केलेली आहे. डॉट बॉलने सुरुवात केलाय. निर्धाव चेंडूने सुरुवात केलेली आहे. स्ट्राईक वरती पाहतो आपण रोहित. बॅटचं एज लागलंय. झेल फार महत्वाचा आहे आणि बघा राजू आणि हा झेल पकडलाय. फलंदाज बाद. आई झुमका वाली पोर आई नदी तडीले चालनी आई झुमका वाली पोर आई नदी तडीले चालनी. अक्षय जाधव नो बॅटर इन होतोय. स्ट्राईक वरती असेल. रोहित सारखा एक बिग हिटर बादून माघारी परतलेला आहे. अक्षय जाधव 66 मॅच मध्ये 579 धावा. बघा 66 मॅच मध्ये 579 धावा त्याने आतापर्यंत बनवल्यात. अक्षय जाधव. भावेश बघा हाफ ट्रॅकर होता. स्लो हाफ ट्रॅकर आपण पाहतोय. गती कमी होती या चेंडूला. वेगवान चेंडूसाठी नक्कीच सज्ज होता अक्षय. कुठेतरी फसलाय आणि चेंडूमध्ये थोडस वळण देखील होतं. फिंगर रोल देखील केले होते. मिस केलाय अक्षयने. डॉट बॉल. पहिले 3 चेंडू जर आपण बघितले ना तर कुठल्या प्रकारे धाव इथे खर्च केलेले नाहीये. गोलंदाज भावेश जाधव याने चांगला कमबॅक या षटकामध्ये. बघा चेंडूला सोडून दिलं होतं. मात्र पंचांनी दाखवले की हा चेंडू एस्टनच्या वरून निघून गेलाय. 27 धावा धाव फलकावरती. चेंडू टाकून झाले 4. या 4 चेंडूमध्ये एकही धाव अद्यापर्यंत खर्च केलेली नाहीये गोलंदाज भावेश जाधव याने. बघा फुलटॉस चेंडू घेतलाय आणि स्लॉक स्वीपच्या अंदाजामध्ये फटका केलाय. ठोकलाय षटकार. 6 धावा.
थँक्यू डीजे. तर षटकार आलाय, षटकारने धावफलक 33 धावसंख्येवरती. बघा बॅटचा एज लागलाय, चेंडू गेला या फाईन लेग मध्ये. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होतोय आणि 2 धावा या पूर्ण झाल्यात. 2 धावा कंप्लीट झाल्यात. 2 या धावेने आपण पाहतोय धावफलक 35 धावसंख्येवरती. 35 धावा या धावफलकावरती लागले जात आहेत. आणखीन 6 चेंडूचा खेळ बाकी आहे इनिंग मध्ये. चला यानंतर चंदुका स्पोर्ट्स सारजा आणि बाबा स्पोर्ट्स कॉमन स्टेशन या 2 संघादरम्यान मॅच असेल. दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती आहे की आमच्या टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. सागर गायकर चौथं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग मार्क वरती आलेला आहे. बघा 25 मॅच मध्ये त्याने 13 विकेट्स मिळवलेत. 35 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे 6 चेंडू हाताळण्यासाठी सागर. पहिला चेंडू बघा कट केलाय. करण आहे तिकडे. 1 धाव कंप्लीट केली जाते. 2 धाव पूर्ण झाल्यात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि तिसरी धाव ही पूर्ण झालाय. गचाल क्षेत्ररक्षण, थोडस लेझी क्रिकेट आणि त्याचा फायदा उचललाय. आणि बघा अक्षय हा स्ट्राईक वरती आलाय. बिग हिटर, एक अष्टपैलू खेळाडू आता मात्र स्ट्राईक वरती पाहायला मिळतोय. तो म्हणजे अक्षय जाधव. त्याच्या बॅट मधून एक षटकार आलाय. त्याने आतापर्यंत 4 चेंडू मध्ये 8 धावा बनवल्यात. तर राहुल याने 6 चेंडू मध्ये 9 धावा बनवल्यात. 38 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. यानंतर पुढचे 2 संघ आहेत त्यांनी आपली उपस्थिती लवकरात लवकर नोंदवायची आहे. चंदुका स्पोर्ट्स सारजा आणि बाबा स्पोर्ट्स कॉमन स्टेशन. ब्लॉकर मध्ये चेंडू आता लागेला. 1 धाव इथे कंप्लीट केली गेला. खराब फिल्डिंग, खराब क्षेत्ररक्षण झालंय. भावेश करणा चौकार. थँक्यू डीजे. बघा भावेश याची पुन्हा एकदा बदली केली जाते. प्रमोशन पुन्हा एकदा केले जाते भावेश याचा. भावेशकडे एक झेल देखील सुटला होता आणि एक चौकार देखील त्याच्या हातामधून निसटलाय. पहा कव्हर क्षेत्रामध्ये प्रणव आहे तिकडे. पकडण्याचा तो झेल संपेल. अक्षय जाधव याचा देखील खेळ. फलंदाज बाद. समीर येतोय न्यू बॅटर. 42 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे या इनिंग मध्ये. बघा चेंडू खूप चांगला चेंडू हाताला गेलाय. वाईड यॉर्कर इथे हाताला गेलाय. शरीरापासून चेंडूला दूर ठेवण्याचा प्रयत्न गोलंदाज सागर याचा. 42 धावा 42 रन्स या धावफलकावरती लागलेल्या आहेत. बघा कोट्यापाचा चेंडू होता. चेंडूला कुलकडे ऑन साईडला. बघा तिकडे 2 क्षेत्ररक्षक आले होते. आकाश
आणि रुपेश. दोन धावा इथे आपण पूर्ण केल्या गेल्या. धावफलक 44 या धावसंख्येवरती. 44 44 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. शेवटचा एक चेंडू बाकी आहे. आणि या शेवटच्या चेंडूवरती हिट विकेटच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. थँक्यू डीजे. चला आपण जाऊया लगेच टॉस करण्यासाठी. चला सन्माननीय जिगरजी दांडेकर यांना विनंती करतोय की आमच्या टॉस बॉक्स मध्ये या. आपल्या शुभ हस्ते मी हा टॉस करणार आहोत. चला जिगरजी दांडेकर यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करतोय. छापाचा कॉल आहे आणि हे बघा काटा आलाय. पाहुण्यांना विनंती आपण जाऊन स्थान पण नवा. शुभेच्छा दिल्या जात आहे दोन्ही संघनायकांना. सुनील टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या मागचं कारण काय नाही, आमचा होम ग्राउंड आहे. या आपल्या होम ग्राउंड वरती तुम्ही किती बक्षीस पटकावल्यात? एक. या सीझन मध्ये या सीझन मध्ये बक्षीस आलंय? नाही. परफॉर्मन्स कसा या सीझन मध्ये आपला? परफॉर्मन्स चांगला चाललाय, परंतु चला शुभेच्छा असतील. जास्त वेळ घेत नाहीये. धनेश आपण टॉस गमावलाय. आपल्याला अगोदर क्षेत्ररक्षण करायचं आहे. हा निर्णय मनासारखा लागलाय मनाविरुद्ध लागलाय? मनासारखा. मनासारखा. समोरच्या संघाला जो मला वाटतं या मैदानामध्ये खूप चांगलं क्रिकेट खेळत आलेला आहे बाबा स्पोर्ट्स कॉमन स्टेशन हा संघ, त्या संघासमोर रणनीती काय असेल? काय नाही. मला वाटतं या सीझन मध्ये आपला पहिला मॅच आहे? नाही, तिसरा. या अगोदरचे 2 मॅचेस केले होते. रिझल्ट काय लागला होता? 90% पर्यंत. या मॅच मध्ये 100% देण्याचा प्रयत्न असेल? हो नक्कीच. असा कुठला खेळाडू आहे त्याच्याकडे तुम्हाला जास्त अपेक्षा असतील? संदीप, सुशांत, आकाश. आपल्याला देखील शुभेच्छा असतील. तर टॉस बॉक्स मधून जशी आहे बाबा स्पोर्ट्स कॉमन स्टेशन या संघाने टॉस जिंकलाय आणि बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय घेतलाय. चंदुका स्पोर्ट्स साजा या संघाला क्षेत्ररक्षण करण्यासाठी त्यांनी आमंत्रित केलेला आहे. नेक्स्ट मॅच मात्र चालू असलेला सामना जय अंबिका स्पोर्ट्स कर्नलपाडा आणि जय अंबे स्पोर्ट्स डोंगरीपाडा असा आपण मॅच पाहतोय. चला जाऊया डीजे कडे. त्यानंतर ऐकूया दर्शनजी डबके यांना. ओ टू डीजे. हम तुम हो, हम हैं, न तुम कम हो न हम कम है जानी, यार की है यारी निभानी, पीले पीले ओ मोर राजा, पीले पीले ओ मोर जानी. धन्यवाद डीजे. आता आपण पुन्हा एकदा मॅच मध्ये परत येतोय. सेकंड इनिंग मध्ये टार्गेट सेट केलंय ते 45 धावांचं 24 चेंडू मागे. जय अंबे स्पोर्ट डोंगरीपाडा संघाने सुरुवात तर चांगली केली होती, परंतु शेवट थोडासा असं वाटते कमी कुठेतरी पडले असं वाटते. परंतु फायटिंग टोटल आहे आणि फायटिंग टोटल कंप्लीट करावी लागेल. स्ट्राईक वरती आपण पाहतील फलंदाज मिस्टर आकाश आणि नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय राजू जाधव यांना. आणि बॉलिंग मार्क वरती मिस्टर रोहित कोठावडे वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिलं षटक घेऊन रोहित
सामना करतील आकाश. पहिला चेंडू शॉर्ट पिच चेंडू पुल केलाय परंतु फटका फसलाय. चेंडू खाली शतरक्षक येतोय परंतु मला वाटतं सूर्यदेव जर डोळ्यावरती आला त्याच कारणामुळे हा सेफ झोन मध्ये चेंडू पडला आणि त्याचाच फायदा घेताना पाहतो आपण 2 धावा आणि संघाच्याने स्वतःचं खातं उघडलंय आकाश यांनी या 2 धावेने. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये नक्की होते परंतु चेंडूचा आणि बॅटचा इतका काही चांगला संपर्क झाला नाही त्याच कारणामुळे पहिले तर 2 धावा घेतल्यात. सुरुवात तर चांगली केली आहे. बघूया कर्नलपाडा संघ मागच्या टुर्नामेंट मध्ये टॉप 3 मध्ये पोहोचला होता तोच संघ आता फायटिंग करताना पाहतोय आपण. पुन्हा एकदा ओव्हर पिच चेंडू पुल केलाय. शतरक्षक आहे पण त्याच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू गेलाय सीमारेषा पार. मिळतील धावा 4. या चेंडूवरती आलाय चौकार. धन्यवाद डीजे. पहिले तर स्लॉट मध्ये चेंडू होता आणि त्याला चांगला फटका खेळा पाहिला पण लॉंग ऑफच्या डोक्यावर 4 धावांसाठी गेला चेंडू. पुढचा चेंडू पुन्हा एकदा रोहित यांचा आकाशसाठी. पुन्हा एकदा फटका चांगला आहे परंतु तिकडे शतरक्षक आहे आणि शतरक्षक करतोय चुकी. चेंडू जातोय. नक्कीच पंच आपल्याला दर्शवतील काय आहे. यस थडांपरकडे मागणी केली आहे. बघूया आपण काय घडते. यस 4 धावा असतील या. पहिले तर लगातार 2 चेंडूवरती 2 मोठे फटके खेळत मिस्टर आकाश यांनी जसं तसे उत्तर देताना पाहतोय कारण पहिल्या षटकामध्ये सुद्धा रोहित यांनी आक्रमण केलं होतं आकाशवरती आणि तसंच काहीतरी करताना पाहतो आपण आकाश यांना रोहितवरती आक्रमण केलंय. रोहित यांचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा आकाशसाठी. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू पुल केलाय. पुन्हा एकदा चेंडू सरळ हवेत आहे आणि चेंडू खाली शतरक्षक येतोय आणि शतरक्षक करतोय चुकी. आणि आता पाहतोय आपण चुकीला माफी नाही आणि त्याच पद्धतीने एक झेल सोडलाय. एक साधा सोपा झेल सोडलाय आणि आकाश सारख्या फलंदाजाला एक जीवनदान मिळालंय आणि त्याचा फायदा पाहिला तर 2 धावा या घेतल्यात आणि या 2 धावांची धावसंख्या जाऊन पोहोचते ती चोरटी धाव घेण्यात यश मिळालंय फलंदाजाला. षटक संपल्या पहिलं आणि 1 षटका समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15 या आकड्यावरती. चला चला लवकरात लवकर स्पीडअप करायचं आहे. पंच जास्त वेळ खर्च होतोय. नवीन षटक हाताळण्यासाठी मिस्टर अक्षय जाधव आकाशसाठी पहिला चेंडू घेऊन लोअर फुलचा चेंडू पुल केलाय. पॉवरफुल सक्सेसफुल वंडरफुल चेंडू गेलाय आउट ऑफ द पार्क 6 धावांसाठी. मैं निकला ओ गड्डी लेके ओ रास्ते
चेंडू फिरवायचा आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 21 या आकड्यावरती. पहिल्याच चेंडूवरती एक मोठा फटका खेळाय. अक्षयच्या गोलंदाजीवरती पुढचा चेंडू घेऊन अक्षय पुन्हा एकदा सज्ज. आकाशसाठी पुन्हा एकदा स्लॉट मध्ये होता चेंडू आणि त्याला सरळ पाठवून दिला पार्किंग लॉट मध्ये 6 धावांसाठी. दिल छोड़ आया रब जाने कब गुजरा अमृतसर ओ कब जाने लाहौर आया मैं उठ दिल छोड़ आया. चेंडू आलेला आहे. लगातार 2 चेंडूवरती 2 मोठे फटके खेळत फलंदाज आकाश आणि आकाश ऑन फायर पाहतो आपण. कारण मागच्या इनिंग मध्ये पाहिलं तर आकाश यांना जसं फटकावलं होतं पहिल्या षटकामध्ये त्याच पद्धतीचे फलंदाजी चालू आहे. आणि पाहतो आपण समालोचन कक्षाला वंदन द्यासाठी आलाय हा षटकार कवचच्या डोक्यावरून 6 धावा. थँक्यू डीजे. पाहिलं तर लगातार 3 चेंडूवरती 3 मोठे फटके खेळत मिस्टर आकाश जाधव यांनी अप्रतिम फलंदाजी पाहतो आपण. त्यांचे 3 झेल सोडले त्याच्यानंतर त्यांनी काय आक्रमण केलंय. अप्रतिम आक्रमण पाहतो आपण आकाश जाधव यांच्या मार्फत. सामन्यात समीकरण आता कुठे होतं आणि कुठे जाऊन पोहोचले. 33 धावा झाल्यात. अजून सुद्धा चांगला फटका पाहतोय आपण लॉंग ऑफ रिझन मध्ये. चेंडूला जोपर्यंत फील्ड होईल पाहतोय आपण मिस फील्ड होते पुन्हा एकदा आणि पाहतोय पुन्हा एकदा 4 धावांसाठी चेंडू फरार होतोय. थँक्यू डीजे. पाहतो पण आता मला वाटते लवकरात लवकर सामना संपवायचा प्रयत्न चालू आहे. आणि स्वतःची फलंदाजी पाहिली तर सर्व धावा त्या एकट्याच फलंदाजीने केल्यात. 37 धावा. पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न. आता पाहिलं तर एक चेंडू वाईटचा इशारा येतो पंचांचा आणि यस वाईटच्या रूपामध्ये एक अवांतर धाव आता ऍड होते. धावसंख्या जाऊन पोहोचते 39 38 38 धावांवरती जाऊन पोहोचते. फक्त आणि फक्त 7 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा पंच आपल्या बाजूला वळतील नक्कीच आणि पुन्हा एकदा एक वाईटचा इशारा पंचांचा. आता 6 धावांची आवश्यकता. एक मोठा फटका आणि मॅच फिनिश होईल. यस 1 बाउन्स सुद्धा दिलेला आहे पंचांनी. बघूया षटकार मारून मॅच फिनिश करतील का. नक्कीच चांगला चेंडू. आता चांगला कमबॅक पाहायला मिळते आपल्याला अक्षय जाधव यांच्या मार्फत. तर सामन्यावरती पकड बसवले ते कर्नलपाडा संघाने. मागच्या टुर्नामेंट मध्ये चांगली कामगिरी केली होती. टॉप 3 मध्ये हा संघ पोहोचला होता. तोच संघ आज चांगली कामगिरी करताना पाहतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मॅच फिनिश करतोय. यस पाहतो आपण नशिबाची साथ मिळते अक्षय जाधव आकाश जाधव यांना. 4था झेल सुटतोय आजच्या दिवसातून. राहुल यांच्या हातात हा झेल दिला होता गोळा दिला होता तो सुद्धा गोळा नाही पकडता आला. आणि विशाल यांच्या एक पारितोषिक लागले. जर हॅट्रिक घेतली तर त्यांना 500 रुपयाचं पारितोषिक लागले ते तुषारजी तांगडी यांच्या कडून.
6 चेंडू सुद्धा डाउट केले तरी सुद्धा 1000 रुपयाचं 500 आणि 1000 रुपयाचं पारितोषिक लागले, म्हणजे टोटल 1500 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे. पहिला चेंडू लोअर फुलटॉस चेंडू, मॅच फिनिश. स्वॅग मध्ये केला स्वागत गोलंदाजाचा आणि मॅच जिंकला कर्नलपाडा संघ. जिंकल्या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि डोंगरीपाडा संघ हळक. चला यानंतर लवकरात लवकर छत्रक्षण लावून घ्यायचं आहे. भावेश मारतो या 50. या मॅचचा मॅनचा मानकरी वन अँड ओनली मिस्टर आकाश जाधव. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी आकाश जाधव.